नमस्कार मंडळी, रामराम सर्वांना। तर आज आहे रक्षाबंधन। तर आज सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये पालकचे पराठे आणि चहा बनवत आहे मी, आणि सर्वांची रक्षाबंधनाची तयारी चालू आहे। तर आज शाळेला सुट्टी नसल्यामुळे प्रांजलीचे क्लास आहेत आणि अक्षराची पॅरेंट्स मीटिंग आहे। तर तिचे पप्पा आणि ती आज शाळेमध्ये जाणार आहे। आणि येते वेळेस नाही का तिथे मस्त कधी हनुमानाचं मंदिर आहे, तर त्यांनी दर्शन पण केलं आज शनिवार असल्यामुळे। आणि नंतर मग ते दोघे घरी आले आणि प्रांजली पण घरी आली। आणि तर आता प्रांजली अक्षरा घरी येऊन फ्रेश झालेल्या आणि मस्त रक्षाबंधनाची तयारी करत आहेत। आणि त्यांच्यासाठी त्यांच्या पप्पांनी आज कुर्ती आणलेली आहे, तर त्यांना अगोदरच त्यांनी गिफ्ट म्हणून ते दिले आणि नंतर त्यांनी ते मस्त घालून नंतर ते रेडी झाले। तर अक्षरांना आता मस्त ताटामध्ये सर्व राख्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांची चर्चा चालू आहे की कोणाला कोणती बांधायची। आणि नंतर मस्त दोघींना पण छान तिच्या पप्पाला काजू कतली वगैरे आणायला लावली आणि मस्त कधी ताट वगैरे सजवलेली आहेत। आणि तर ताट रेडी करून प्रांजली आता तिच्या पप्पांना वळत आहे। आणि आता मॅडमची राखी बांधणं चालू आहे आणि बघा किती वेळ लावते ती आता। तर अशा प्रकारे प्रांजली मस्त तिच्या पप्पांना ओवाळणी करत आहे छान। आता कुर्ती तर भेटलेली आहे आणि अजून एक गिफ्ट मिळालेलं आहे। वाव, मज्जा आहे। वा वा वा। तर आता आमची सगळ्याची लाडकी म्हणजे अक्षरा आमची आता ओवाळणी करत आहे आणि तिच्या पप्पांना मस्त राखी बांधत आहे। अक्षराला मिठाई फार आवडते, आता तिचे पप्पा पण तिला भरवत आहेत बघा। आणि अशा प्रकारे तिची ओवाळणी झालेली आहे आणि मस्त तिच्या पप्पांनी तिच्यासाठी पण गिफ्ट आणलेले आहे। आणि लहानपणापासून नाही का दोघींना ओवाळतात, रक्षाबंधन असो भाऊबीज असो काही पण। तर आता प्रांजली पण तिच्या बहिणीसाठी म्हणजे छोट्या बहिणीसाठी मस्त तिला राखी घेऊन आलेली आणि विचारत आहे कोणती बांधायची। तेव्हा अक्षरा सांगत आहे ही बांध मला। आणि मस्त तिच्यासाठी पण अक्षराने पण छान गिफ्ट आणलेलं आहे, ते लास्टला तुम्हाला कळलंच। आणि मस्त तिनं दोघींना पण मस्त रक्षाबंधन केलेली आहे आणि मस्त राखी बांधलेली आहे। तर अशा प्रकारे आमची अंगलवार फॅमिलीची रक्षाबंधन झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली आमची रक्षाबंधन? आणि आता मी म्हणजे प्रांजली अक्षराची मम्मी। तर तुम्हाला वाटत असेल की माझी रक्षाबंधन राहिली, तर माझा भाऊ 4-5 वर्ष झाले एक्सपायर झालेला आहे, त्याच्यामुळे मी रक्षाबंधन करतच नाही, म्हणजे मी कोणाला बांधत नाही राखी। तर मी आता फक्त स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधते बस। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद सर्वांना।